UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पैसे वाटपाच्या आरोपावरून विनोद तावडेंना बहुजन विकास आघाडीचा घेराव। तावडेंच्या डायरीमध्ये कोट्यवधींची नोंद, डायरीतील नावं आणि आकडेवारी दाखवत हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप। भाजप नेते विनोद तावडे आणि राजन नाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई। विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेची निवडणूक आयोगाकडून दखल। भाजपवाल्यांनी सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येणार, बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांचा दावा। 2 डायऱ्याही सापडल्याचा आरोप। थोड्याच वेळात विनोद तावडेंची पत्रकार परिषद, पैसे वाटपाच्या आरोपांना उत्तर देणार, पैसे वाटप झालं असल्यास चौकशी व्हावी, सीसीटीव्ही तपासावेत, शपथ घेत तावडेंनी आरोप फेटाळले। मोदीचे हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीमधून निघाले? विरारमधील पैसे वाटपाच्या घटनेवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना खोचक सवाल, तर तावडेंना अटक करण्याची चेन्नीथला यांची मागणी। पैसा बाटेंगे और जीतेंगे, भाजप शिंदे अजितदादांचा हा नोट जिहाद आहे का? निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी। विनोद तावडेंवरील पैसे वाटपाच्या आरोपावरून उद्धव ठाकरे यांचा निशाणा। विनोद तावडे कर्तबगार नेते, त्यांना जवळून ओळखतो, ते असं कधीच करू शकत नाहीत। तावडेंवरील पैसे वाटपाच्या आरोपांचं मुनगंटीवारांकडून खंडन। भाजपचा निवडणुकीतील खेळ खल्लास, महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनीच बहुजन चेहरा संपवण्यासाठी विनोद तावडेंचा गेम केला, संजय राऊतांची टीका। बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा ऐनवेळी भाजपला पाठिंबा, उमेदवार सुरेश पाडवींचा भाजपमध्ये प्रवेश, मतदानाच्या 1 दिवस आधी माघार घेत भाजपला पाठिंबा दर्शवला। बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर कंपनीमध्ये पोलिसांच्या मदतीनं निवडणूक अधिकाऱ्यांचं सर्च ऑपरेशन। सत्तेत असल्यामुळे काही जण करत असतील, श्रीनिवास पवारांचा बंधू अजित पवारांवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान कार्ड जमा करत बोटाला शाई लावून पैसे वाटप, शिरसाठांच्या फोननंतर पोलिसांनी 2 कोटी सोडले, फेसबुक पोस्ट करत अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। विरोधकांना पराभव दिसतोय म्हणून माझ्या मतदारसंघात अफवांचं पीक उठवण्याचा प्रयत्न सुरू, पोलीस चौकशी करतील, आरोपीवर कारवाई होईल, शिरसाठांचा दानवेंवर पलटवार। दगड मारा नाहीतर गोळी मारा, अनिल देशमुख मरणार नाही, तुम्हाला सोडणार नाही। रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली। रमेश कदमांच्या अपहरणाची सुपारी दिल्याची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल, पोलीस सुरक्षा द्या अन्यथा माझा बाबा सिद्दीकी व्हायला वेळ लागणार नाही, कदमांची गृह विभागाकडे मागणी। पुण्यात माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर हल्ला, काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, वडगाव शहरी मतदारसंघातली घटना। विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 288 जागांवर एकाच टप्प्यामध्ये मतदान, जिल्हा प्रशासन सज्ज, कडेकोट बंदोबस्त तैनात। 23 तारखेच्या महानिकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। वाहिनीवरील मालिकेतून शिवसेना शिंदे गटाने प्रचार केल्याचा आरोप, काँग्रेसच्या सचिन सावंतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, 24 तासात म्हणणं मांडण्याचे आयोगाचे शिंदे गटाला आदेश। रत्नसिंधू इमारतीमध्ये संदीप देशपांडेंकडून बैठक, पैसे वाटप करण्याचं काम सुरू, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा आरोप, तर ठाकरे गटाला पराभव दिसत असल्यामुळे खोटे आरोप करत असल्याची देशपांडे यांची टीका। लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई कॅलिफोर्नियातून ताब्यात, सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी अनमोल बिश्नोई मुख्य सूत्रधार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।